सो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। चला आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण निघतोय बद्रीनाथ धामसाठी। आणि गाईज 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण फायनली पोहोचतो ते म्हणजे बद्रीनाथ धाममध्ये। मंदिराकडे जाताना ही तुम्ही जी नदी पाहत आहात ती आहे मंदाकिनी नदी। फायनली गाईज खूप वर्षापासून ड्रीम होतं मंदिरात जाण्याचं, ते आज माझं ड्रीम कंप्लीट झालं। गाईज आपलं आता बद्रीनाथ धाममध्ये दर्शन झालंय आणि आपण चालतो ते म्हणजे माना। तर मंडळी तुम्ही जी कमानी पाहत आहे ही आहे माना विलेज। सरस्वती नदी तुम्ही पाहू शकता, ती तुम्हाला फक्त माना विलेजमध्ये पाहायला। आणि तुम्ही पांडवांचे जे स्टॅच्यू पाहतात हे फक्त तुम्हाला इकडेच पाहायला भेटेल, इकडूनच ते स्वर्गात गेले होते असे इकडचे लोक म्हणतात। तो गाईज आपण आता पांडवांच्या इकडून आलो, आता आपण चाललोय गणेश गुफामध्ये। तर मंडळी हा आहे गणेश गुफा, इकडेच गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलं होतं। मंडळी आमचं तर दर्शन झालंय आणि आम्ही चाललोय परतीचा प्रवास बद्रीनाथला। सो गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।